नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपलं पुनश्च स्वागत आहे ॲग्री सायन्समध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऊस अन्नद्रव्य व्यवस्थापन। ऊस या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आज आपण पाहणार आहोत। तर ऊस या पिकाला किती न्यूट्रिशन लागतात? ऑल न्यूट्रिशन विचारतोय मी मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा। मुख्य अन्नद्रव्य लागतात कार्बन, H2O म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन म्हणजे पाणी, 2O म्हणजे पाणी, NPK नत्र, स्फुरद, पालाश, न्यूट्रिएंट्स 6 म्हणजे मुख्य अन्नद्रव्य लागले 6। दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर। सेकंडरी न्यूट्रिशन किती लागले? 3। तृतीय अन्नद्रव्य झिंक, फेरस, मंगल, कॉपर, मॉलिब्डम, बोरॉन, मॉलिब्डम आणि क्लोरीन। मायक्रोन्यूट्रिएंट्स किती आहेत? 7। तर टोटल एलिमेंट्स किती लागले पिकाला? 16। पिकाच्या लहानपणापासून ते संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत 16 न्यूट्रिएंट्स अवेलेबल असणं आवश्यक आहे पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये। आलं लक्षात? हां, त्यानंतर आपण पाहूया आपली ऊस या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण पाहत आहोत। तर ऊस या पिकाची क्रॉप लाईन किती दिवसाची आहे? क्रॉप लाईफ किती दिवसाची आहे? ऊस या पिकाची क्रॉप लाईफ आहे 12 महिने। तर 12 महिन्यामध्ये पिकाच्या 3 अवस्था असतात। 12 महिन्यामध्ये पिकाच्या 3 अवस्था असतात। तर पिकाच्या मुख्य अवस्था कोणत्या? पिकाच्या मुख्य अवस्था 3 अवस्था सांगितल्या पिकाच्या: बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि मॅच्युरिटी म्हणजेच परिपक्व अवस्था। म्हातारपण त्याला म्हणूया आपण, किंवा मॅच्युरिटी पिकाला द्यायची आहे। दाना भरणे, पोषणे वगैरे चालू असतं, मॅच्युरिटी। तर आपल्याला ऊसाला अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला पूर्ण 12 महिन्याचं आपण पाहत आहोत। तर कसं करायचं? 16 न्यूट्रिएंट्स आले लक्षात? मुख्य अन्नद्रव्य NPK, बाकीचे हे 3 तर आपल्याला ॲटोमॅटिकच मिळतात ना। कसे मिळतात? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ते तर ॲटोमॅटिकच मिळतात। बाकीचं नत्र, स्फुरद, पालाश हे 3च आपल्याला टाकायचे आहेत। इथं 6 जरी असले तरी। दुय्यम अन्नद्रव्य आपल्याला टाकायचे आहेत 3: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर। आणि तृतीय अन्नद्रव्य आपल्याला टाकायचे आहेत झिंक, फेरस, मंगल, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डम आणि क्लोरीन। मायक्रोन्यूट्रिएंट्स 7। तर हे कसं टाकायचं? लक्षात? अगोदर काय करायचं? एक भोपळा वाढायचा, गोल करायचं। गोल केल्यानंतर तिथं लिहायचं किती महिन्याचं आपलं क्रॉप आहे? 12 मंथ। इथं 12 महिने लिहिलं आहे आपण। आणि त्याच्यानंतर 4 रेषा वाढायच्या, 1 2 3 4 आणि असं 4 रेषा वाढल्यानंतर तिथं काय करायचं? हां, एक गोल राऊंड करून इथं लिहा किती दिवसाचं पीक आहे आपलं क्रॉप लाईन। ऊसाची क्रॉप लाईन किती दिवसाची आहे? 12 महिने। तर 12 महिन्याची क्रॉप लाईन आपली इथं 12 मंथ लिहिलं। याच्यामध्ये 12 मंथ लिहायचं। 4 रेषा वाढायच्या, 1 2 3 4। 4 रेषा वाढल्यानंतर पहिला डोस, दुसरा डोस नत्रयुक्त खताचा, पहिला डोस, दुसरा डोस स्फुरदयुक्त खताचा आणि तिसरा डोस पोटॅशयुक्त खताचा। म्हणजे याच्यासोबत आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किंवा दुय्यम अन्नद्रव्य लागणार नाही का? लागणार आहे, सांगतो पहा। नत्र, स्फुरद आणि पालाश। नत्र, स्फुरद आणि पालाश। तर नत्राचे रिलेटेड खतं आपल्याला 1 महिन्यापासून 4 महिन्यापर्यंत घ्यायचे आहेत, म्हणजे व्हेजिटेरियन ग्रोथ पिकाची चालू असते। त्याच्यानंतर 4 ते 8 महिन्यापर्यंत आपल्याला फॉस्फरसयुक्त खतं जास्त घ्यायचे आहेत। ऊसाचं भरण पोषण चालू असतं, बुंदा मजबूतीकरण। त्याच्यानंतर पोटॅशयुक्त रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला तिसऱ्या डोसमध्ये 8 ते 12 महिन्यापर्यंत पोटॅशयुक्त खतं। तर याच्यासोबत आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये नत्र म्हणजे नुसतं युरिया टाकायचं का? नाही, नत्राच्या रिलेटेड पण बाकीचे खतं टाकायचे आहेत। फॉस्फरसच्या रिलेटेड पण बाकीचे खतं टाकायचे आहेत। पोटॅशच्या रिलेटेड पण बाकीचे खतं टाकायचे आहेत। तर कसे टाकायचे हे पाहूया आपण इथं आता। हे पहा, मुख्य अन्नद्रव्य
मुख्य अन्नद्रव्य आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये घ्यायचे आहेत 65%. याच्यामध्ये नत्रयुक्त खते किंवा कॅल्शियम नायट्रेट वगैरे असे किंवा अमोनिया सल्फेट किंवा युरियाच्या रिलेटेड खतं इथं घ्यायचे आहेत 65%. दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचं आहे आपल्याला 20% आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे आपल्याला 15%. असं एकूण 100% अन्नद्रव्य व्यवस्थापन मॅनेजमेंट करायचं आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये. पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याच्यानंतर फॉस्फरसच्या रिलेटेड खतं आपल्याला 4 ते 8 महिन्यामध्ये घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये फॉस्फरसच्या रिलेटेड खतं जास्तीत जास्त घ्या. मुख्य अन्नद्रव्यामध्ये फॉस्फरसच्या रिलेटेड खतं घ्या 65%. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचं आहे फॉस्फरसच्या 20%, फॉस्फरसच्या रिलेटेड खताच्या 20% आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे फॉस्फरसच्या रिलेटेड 15%. असं टोटल मॅनेजमेंट अन्नद्रव्य व्यवस्थापन 100%. त्याच्यानंतर 8 ते 12 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. 8 ते 12 महिने पोटॅशच्या रिलेटेड खतं घ्यायचे आहेत 65%. दुय्यम अन्नद्रव्य 65%च्या 20% घ्यायचे आहेत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य 65%च्या 15% घ्यायचे आहेत. असं 100% टोटल अन्नद्रव्य मॅनेजमेंट 100%. आलं लक्षात. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण ऊस या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन इथं करायचं आहे. म्हणजेच 100+ टन उत्पादन जर इथं आपल्याला घ्यायचं असेल तर अशा प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. आपल्या शेतामध्ये 100+ टन उत्पादन अवश्य मिळेल. आणि त्याच्यानंतर वॉटर मॅनेजमेंट, माती परीक्षण करून घ्या मित्रांनो. मातीमध्ये काय आहे हे पाहिल्याशिवाय तुम्ही काय टाकणार. माती परीक्षण करणं आवश्यक आहे. बाकीचं जमिनीचा निरोगी बायोक्रॉप पण महत्त्वाचा आहे. जमिनीचा निरोगी बायोक्रॉप काय सांगतो हे पहा. अशी सिरेश वडा 25%, 25%, 45% आणि 5%. हे 5% काय आहे. कार्बन. 45% काय आहे. खनिज तत्व म्हणजे माती. 25% काय आहे. पाणी. आणि 25% काय आहे. हवा. लक्षात. हा निरोगी जमिनीचा बायोग्राफ आहे. 45% माती, 25% पाणी, 25% हवा आणि 5% कार्बन. अशा प्रकारे निरोगी बायोग्राफ आपला आहे का हे पाहून घ्या आणि त्याच्यानंतर हे खताचं व्यवस्थापन करा. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद जय भारत.